ब्राह्मण वग्गो आयायसन विजंती अस्मि लोके परमिच निरासयं विसंयुतं तमहं ब्रह्मी ब्राह्मणं. इहलोकी किंवा परलोकी ज्याला आशा उरल्या नाहीत, जो तृष्णारहित आणि अनासक्त झाला आहे, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. अर्थकथा. सारिपुत्ताने अनेक भिक्षूंबरोबर एक पावसाळाभर एका ठिकाणी वास्तव्य केले. त्या वास्तव्याच्या अखेरी त्याने भिक्षूंना सांगितले की तरुण भिक्षूंना आणि शिक्षण चालू असलेल्या भिक्षूंना भेट म्हणून मिळालेले कपडे घेऊन येण्यास सांगितले आणि तो बुद्धांना भेटण्यासाठी गेला. भिक्षूंनी सारिपुत्ताच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावून सारिपुत्ताच्या मनात अजून अभिलाषा शिल्लक आहे असा समज करून घेतला. बुद्धांनी सारिपुत्ताच्या विचार करण्याच्या दिशेचे किंवा त्याच्या दृष्टिकोनाचे वरील गाथेत यथायोग्य स्पष्टीकरण केले.